नमस्कार मित्रांनो, माझं नाव हर्षदीप आहे आणि मी तुम्हाला आज घेऊन जाणार आहोत जेजुरीला. तर होळीच्या पवित्र दिवशी रंग लावणारी घरी होती आणि म्हटलं चला हळदीचा रंग अंगावर उधळून घेऊ मल्हारी गडावरती. तर आम्ही निघालो आपल्या PMTने सरळ रेल्वे स्टेशनकडे. रेल्वे स्टेशनवर पोहोचताना सोबत मी एकटा नव्हतो, तर सोबत माझे 2 मित्र निलेश आणि सुशील हे दोघं जण होते. त्यामध्ये सुशीलला थोडीफार आयडिया होती जेजुरी गडावर जायची, तर त्याला पण सोबत घेतले. पुणे स्टेशनवरून जेजुरी गडावरचे तिकीट ₹35 आहे. तर आम्ही निघालो तिकीट काढायला. तिकीट वेंडर मशीनमधून काढले. तिकीट काढल्यावर माहिती झालं की ट्रेन सुटत आहे. तर हे दोघं पळत निघाले ड्रायव्हरला सांगायला की आमचा माणूस येत आहे. AC स्लीपरचा बजेट नसल्यामुळे जनरलच्या डब्यात प्रवास करावा लागतो मित्रांनो. तर आम्ही जनरलचंच तिकीट काढलं, जे की तुम्हाला ₹35 पुणे स्टेशनवरून जेजुरीपर्यंत मिळणार आहे. आणि आमची अशी रेल्वे चालू झाली. समोर एक रेल्वे होती, जिच्यासोबत आमचं प्लॅन चालू होतं शर्यत लावायचं. पण ते म्हटले आम्ही भिकारचोट लोकांच्या नादी लागत नाही. लावते का शरद चिल्लर त्याच्यावर काहीच नाही जेजुरी ते पुण्याच्या मधातल्या स्टेशनमध्ये खूप सारे बारीक चिरीक स्टेशन येते. कधी इकडून रेल्वे येते, कधी तिकडून रेल्वे येते. साऱ्या इकडून रेल्वेच येते. आपली रेल्वे मधात चालत होती. मजा येत होती. अंदर कोणी पोरी नव्हत्या मित्रांनो, म्हणून आम्ही बाहेर तोंड काढू काढू फक्त पाळपट्ट्या पाहत जाऊ. आणि जेन्युइनली तुमचा भाऊ पाळपट्ट्याचा लय दिवाना आहे. एका पोरीपेक्षा बी जास्त दिवाना. पाळपट्ट्या पाहून मनाला आत्मशांती भेटते दोस्त. पाळपट्ट्या पाहायला आपण पुरा दिवस रिकामा गावची. समोर रेल्वे पटरीचं काम चालू होतं, त्यामुळे रेल्वे थोडी स्लो झाली होती. मग आमचे झाले चालू येडे झाले, जसे की सॅड स्टेटस सारखी खेळायसाठी व्हिडिओ. या गड्याले आयटमनं धोका दिला म्हणून तो असे व्हिडिओ काढून राहिला. तिघेनं बी काढले. जा रहा हूँ दूर, तुम आवाज दोगी क्या? तेरा नाम धोखा रख दूं. निलेशचा शूट काढणं झाल्यावर माझा नंबर होता, पण माझ्या वेळेस शॉटच भेटत नव्हता. तर मग आम्ही एक शूट कसा पण काढला. लो सफर शुरू हो गया, हम सफर तू हो गया. लो सर्व मटके कामं झाल्यावर आम्ही पोचलो जेजुरी स्टेशनवरती. स्टेशन नजीक पोचताना स्टेशनवर ते जेजुरीची वाईब मिळत नव्हती, त्यामुळे थोडं मूड ऑफ झालं होतं. आम्ही निघालो आमच्या ₹20च्या रिक्षामध्ये. एवढ्या पैशामध्ये एवढंच मिळते मित्रांनो, तर जास्त चोचले करण्यात मजा नाही. जो भेटला त्याच्यामध्ये आम्ही बसलो आणि निघालो गडाकडे. पर पॅसेंजर ₹20 सवारी ऑटोवाले घेतात इथून. जेजुरी पुण्याहून 50 किलोमीटर आहे, हे मला जेजुरीला आल्यावर माहिती पडलं. तर मग आमच्या प्लॅनमध्ये काही चेंजेस झाले. इथून हा बोट पाहिल्यावर आम्ही थोडं चेंजेस केले. ते चेंजेस आम्ही तुम्हाला समोर सांगणार आहे. इकडे होणं जरा किती काढतो रे आपले ते चाललो आता करो ब्लॉग आहेत ते. आमच्या चुलत्या मित्राला हेच माहिती नव्हतं की मी करत काय आहे इथं. मित्रांनो जरा भंडारा वगैरे घेतलाय. कोण नाही आम्ही आहो, तू आहे हा आहे आपण झाले आहो. हा आपला माणूस जुना तो सोनं. सुरुवातीला मला हे वाटत होतं की जेव्हा एक कपल इथं येते तर त्यांना हे सर्व शिड्या बायकोला घेऊन चढाव्या लागतात असं मला वाटायचं. पण इथं आल्यावर मला माहिती पडलं की 5 किंवा 7 एवढ्याच पायऱ्या चढाव्या लागतात. फोटो गिटो काढायचं परमिशन आहे ना ती.
नाही तर बस. काढ पाईप चालू दे आणि आडवं बोट नको करू कॅमेऱ्याची. पुढच्या वेळेस आम्ही आमच्या नवरींना बी सोबत घेऊन येऊ. खंडोबाच्या मुख्य मंदिराचे दर्शन करून आल्यावर शेजारी आम्हाला महादेवाची पिंड दिसली. त्याचे दर्शन करून घेतल्यानंतर आम्ही आलो बाहेर. गडावरून दर्शन झाल्यावर आम्ही बसनं जायचं ठरवलं होतं. तर हा चेंजेस आम्ही केला होता आमच्या प्लॅनमध्ये. गडापासून बसस्टँडचे अंतर फार कमी आहे. रिक्षा करायची गरज नाही. जेजुरी ते स्वारगेट 170 रुपये तिकीट पडतंय. जेजुरीहून स्पेशल व्यक्तीसाठी स्पेशल गिफ्ट नेणं गरजेचं आहे. 3.5 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो स्वारगेटला आणि इथून पुढं आम्हाला जायचं होतं भोसरीगाव. भोसरीगाव जायसाठी आम्हाला घ्यायची होती सिटी बस. तर इथून पुढं आम्ही सिटी बसनं प्रवास करणार आहोत. स्वारगेटहून भोसरीगावला जायला 25 रुपये एवढं सिटी बसचं तिकीट लागते. आता आमचा प्रवास संपला. तर तुम्ही कधी प्लॅन करताय जेजुरीला जायचा?